एबीपी माझावरच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज एक नवीन मागणी जोर धरू लागलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आता आपल्याबरोबर आहे। शीतलताई, तुमच्याशी या सगळ्या संदर्भात बोलायचंच आहे, मात्र ही जी मागणी काय आहे ती आधी जाणून घेऊयात। मासिक पाळीच्या दरम्यान 3 दिवस भर पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरतीये आणि शीतलताईंनी ही मागणी केलेली आहे। राज्य सरकारला या संदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे। मुंबईतल्या एका मीडिया बेस कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आणि ज्या कंपनीने हे निर्णय घेतलेला आहे त्यांचं स्वागत सर्वत्र होतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता महिलांना भर पगारी रजा देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। शीतलताई, मात्र ह्या सगळ्या संदर्भात एक अगदी बेसिक प्रश्न सगळीकडून उपस्थित होतोय, तो म्हणजे 100 वर्षांपूर्वी असंच होतं ना, म्हणजे त्या 4 ते 5 दिवस तिला धर्माच्या किंवा बाकी कुठल्याही नावावरती बाजूला बसवलं जायचं, तिला आराम मिळायचा। तो सगळा संघर्ष करून आता आपण पुढे आल्यानंतर आता शासकीय पातळीवर किंवा नियमांच्या जोरांवरती तुमचं असं म्हणणं आहे की तिला रजा मिळायला हवी आहे। तेव्हा फक्त ती घरातच काम करत होती, आज ती डबल ड्युटी करते, घराचंही काम करते ॲज वेल ॲज बाहेर सुद्धा ती जाते आणि काम करते। तर मला वाटतं वर्कलोड वाढलेला आहे आणि स्ट्रेस लेवल वाढलेली आहे आणि अशा वेळेला नक्कीच मासिक पाळीमध्ये महिलेला त्रास होतो आहे। आणि ही बघा, जरी स्त्री पुरुष समानतेचा विषय असला तरी स्त्री ही बायोलॉजिकली डिफरंट आहे आणि तिचा हा वेगळेपणा आहे याला आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, आपण ते नाकारू शकत नाही। त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानता कितीही म्हटलं तरी आज आई ही बाईच होते, तिला मॅटर्निटी लिव्ह ही 6 महिन्याची मिळते आहे आणि पुरुषांना पॅटर्निटी लिव्ह फक्त 15 दिवसाची मिळते। म्हणजे आज या गोष्टीसाठी महिला वेगळी आहे आणि यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट। नाही, आणि अगदी खूप स्तुत्य उपक्रम आहे तुमचा किंवा हे खूप महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचलताय। मात्र तुम्ही जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये तुम्ही नेमकं काय मांडलंय? मी शासकीय, निमशासकीय आणि खासगी या सर्व आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना 1 दिवस ही ज्याप्रमाणे मॅटर्निटी लिव्ह असते त्याप्रमाणे एक मेन्स्ट्रुअल लिव्ह मिळावी भर पगारी। म्हणजे हे ऑप्शनल असेल, इट्स नॉट कंपल्सरी की प्रत्येक महिन्याने घ्यायलाच पाहिजे, पण एखाद्या महिलेला त्रास होतोय तर तिला तिच्या बॉसला जाऊन सांगायची गरज नाही खोटं की आज माझं पोट दुखतंय, आज माझं डोकं दुखतंय। ती सांगू शकेल की नाही, मी ML घेते, काही गरज नाहीये सांगायची की मेन्स्ट्रुअल लिव्हच घेते किंवा कसली लिव्ह घेते, ज्याप्रमाणे CL आहे त्याप्रमाणे मी ML घेते। तर मला असं वाटतं की या संदर्भात स्त्रियांनी बोललं पाहिजे उघडपणे, या संदर्भातला जो टॅबू आहे हा नष्ट झाला पाहिजे, ही काळाची गरज आहे आणि हे नॅचरल गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं किंवा चोरी करण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखं काही गोष्ट नाहीये। ज्याप्रमाणे मी आई होऊ शकते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्याचप्रमाणे जर मला पिरियड्स येत असतील तर येत आहेत बाबा, ह्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं आणि लाज वाटण्यासारखं काही असू नये। आणि अत्यंत क्रांतिकारी मागणी आहे तुमची ही। मग या सगळ्या संदर्भातली मागणी तुम्ही जेव्हा केलेली आहे, काही अडथळे आले यामध्ये? हा विषय जेव्हा आम्ही माझ्या वरिष्ठ महानगरपालिकेतल्या आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा केली, मी हा विषय, आणि त्यांनाही ही कल्पना आमचे सभागृह नेते जे आहेत यशवंत जाधव यांनाही आवडली आणि त्यांनी सांगितलं की जरूर तुम्ही हा विषय मांडा आणि याची मागणी करूया। हा विषय आम्ही मांडला, मी महानगरपालिकेत महासभेत हा विषय नक्कीच चर्चेला येईल, त्याच्यानंतर हा महासभेत पास झाल्यानंतर मग हा राज्य शासनाकडे जाईल। मला वाटतं महिलांचा खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे की चला कुणाला तरी कळलं की आम्हाला या 5 दिवसात काहीतरी त्रास होतो। बरोबर, कारण नाहीतर असं वाटतं की 5 दिवस पिरियड्स येतात जातात, पण त्यामध्ये त्रास होतो हे ना महिला कुणाला दाखवत ना कुणाला घरातल्या ना कुणाला कळत, पण आज होतोय कारण स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे 70 ते 80% महिलांना आज याचा त्रास होतोय सर्व वयोगटातल्या। तर मला वाटतं जर त्रास होतोय तर त्रास होतोय, त्याच्यामध्ये नाकारण्याचं काहीच गरज नाही। आणि पुरुषांकडून थोडीशी निगेटिव्ह प्रतिक्रिया आलेली आहे आणि विच इज बट ऑब्वियस, कारण कुठल्याच गोष्टी या 100% समाज लगेच स्वीकारत नाही। ज्याप्रमाणे मॅटर्निटी लिव्ह सुद्धा 100% स्वीकारली नव्हती की आता आम्हाला जास्त काम पडेल का, आता आम्ही बघत बसायचं काही कधी सुट्टी घेणार, मग ही सुट्टी घेऊन मजा करू शकेल। बघा, हे दुधारी शस्त्र आहे, हे दोन्ही याचा मिसयूज पण होऊ शकतो आणि यूज पण होऊ शकतो, पण मिसयूज होऊ नये यासाठी जे काही तेच विचारणार होते तुम्हाला आता की या गोष्टीचा मिसयूज होऊ नये यासाठी काही खास तुमच्या डोक्यात गोष्टी आहेत का, काही उपाययोजना आहेत का? नाही, या मिसयूज होऊ नये म्हणून प्रशासनाने ज्या काही आपण अटी आणि शर्ती बनवू ह्या अतिशय व्यवस्थित बनवणं गरजेचं आहे आणि मला वाटत नाही महिलांवर विश्वास ठेवायला हरकत नाहीये, त्या मिसयूज करणार नाही, कारण ही सुट्टी आपल्याला मिळते आणि एवढ्या क्रांतिकारी म्हणजे चर्चा होऊन मिळते, तर मला वाटतं महिला याचा दुरुपयोग नक्कीच करणार नाही, उपयोग नक्कीच होईल, पण काही मी म्हणत नाही की 100% होईल, पण आपण यासाठी कशा पद्धतीने सुट्टी दिली पाहिजे, महिन्यातनं 1 दिवस तिला हवी तेव्हा ती सुट्टी घेऊ शकते। काही महिलांना पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, 1.5 महिन्यांनी येतात, काहींना डबल येतात, तर ह्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि इट शुड नॉट बी कंपल्सरी की घ्यायलाच पाहिजे किंवा असलीच पाहिजे, पण एखाद्या महिलेला घ्यावीशी वाटली किंवा तिला जर असेल तर घेऊन द्यावी। पण ही सगळी मागणी जेव्हा तुम्ही मांडलेली आहे तेव्हा या सगळ्या संदर्भातला अभ्यास करताना या क्षेत्रातल्या तज्ञांशी वगैरे काही बोलणं झालं तुमचं? काय रिसर्च होता तुमचा? मी
मी या संदर्भात बऱ्याच गायनेकोलॉजिस्ट महिलांशी बोलली, बऱ्याच डॉक्टरांशी बोलले, बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलले, अनेक या विषयावर चर्चा झाली, उहापोह झाला आणि बऱ्याच जणांचं म्हणणं की हो, महिलेला त्रास होतोय आणि यावेळेला तुम्ही जर काळात बघितलं PCOD खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, स्ट्रेस लेवल खूप जास्त प्रमाणात वाढले. म्हणजे जेव्हा महिलेला पाळी चालू होतं तेव्हा 14 ते 27 वयोगटामध्ये तिला तेव्हा ओव्ह्युलेशन नीट होत नसल्यामुळे क्रॅम्प्स येत असतात, पोटात दुखत असतं, इमोशनली ती थोडीशी वीक होते. त्यामुळे त्याच्यामध्ये हार्मोनल जेव्हा चेंजेस होतात तेव्हा तिला इमोशनली ती इम्बॅलन्स होते. त्याच्यानंतर जवळजवळ 40 वर्षापासून तिला जेव्हा मेनोपॉझल एजमध्ये येते तेव्हाही तिला खूप प्रकारे त्रास चालू होतात. तर मला वाटतं ह्या त्रास चालू होतात तर तिला काहीतरी तिच्यात कमी आहे, तिला सतत कुणाचा तरी आधार हवा असतो आणि अशा वेळेला जर आपण तिला एखादी सुट्टी दिली किंवा एखादी सुट्टी तिने घेतली यासाठी, तर मला वाटतं यामध्ये फार मोठं काही होणार आहे असं मला वाटत नाही. आणि आजकाल विकसनशील देशामध्ये जवळजवळ 7 ते 8 देशामध्ये अशी सुट्टी दिली जाते महिलांना. आणि मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका मीडिया कंपनीने सुरू केली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. इनफॅक्ट मी सांगेन की माझ्या इकडे दहिसरमध्ये एक मिठाईचं दुकान आहे, तिथे बऱ्याचशा महिलाच काम करतात. त्यांनी सुद्धा महिलांना हे सगळं व्हायच्या आधीच सुट्टी द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की मॅडम तभी ना उनका थोड़ा सा इमोशनली इम्बैलेंस रहते, उनको थोड़ा सा तकलीफ होती है, हमको समझता है, तो उससे अच्छा कि एक दिन आराम करके आओ तो वो भी फ्रेश रहते और हमारा काम भी जल्दी हो जाता है. त्यामुळे समाजातून या गोष्टीला सुरुवात झालेलीच आहे आणि आता त्याचमुळे शासकीय पातळीवरती हा निर्णय झाला तर महिलांना अधिक त्याचा लाभ होणार आहे. मात्र तुम्ही आता बोलताना ज्या गोष्टींचा उल्लेख केला सगळ्या, म्हणजे तुम्ही गायनेकोलॉजिस्टशी बोललात त्यानंतर जी बदलती जीवनशैली आहे त्यामुळे महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो आणि म्हणून ही सुट्टी मिळावी असा तुमचा अगदीच. मेट्रो सिटीमध्ये तर फारच जास्त त्रास होतो कारण ती डबल काम करत असते, घरी पण काम करत असते, घरून 8:30 वाजता डबा करून ती फास्ट ट्रेन पकडणार, ट्रॅव्हलिंग करणार, तिथे जाऊन काम करून परत 5:30-6ला फास्ट ट्रेन पकडून किंवा ट्रेन पकडून घरी येणार, घरी परत काम करणार. म्हणजे काम तिला डबल करायला लागते. स्ट्रेस लेवल खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण स्पर्धेचं युग आहे. तर मला वाटतं मेट्रो सिटीमध्ये तर, मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये तर महिलांची परिस्थिती इमोशनली खूपच वाईट आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल प्रचंड प्रमाणात आहेत आणि त्याचा महिलांच्या शरीरावर नक्कीच परिणाम होत आहे. आणि ह्याचे मला वाटतं चुकीचे किंवा ह्या दुष्परिणाम आहेत हे आपल्याला आत्ता कळणार नाहीत. आपल्याला नक्कीच काही वर्षांनी कळेल जेव्हा महिलेची जी काही गायनॅक तिचे प्रॉब्लेम्स आहेत हे जेव्हा वाढत जातील त्या नक्कीच ह्याचा परिणाम आपल्याला जाणवेल. मात्र यामध्ये म्हणजे आपण जसं मगाशी त्रुटींचा याच्यात विचार केला की त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकेल किंवा काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मग असा विचार केला जाईल की महिलांना घेताना नाही त्यांची मॅटर्निटी लीव्ह आहे, त्यांना अजून ह्या सुद्धा लीव्ह आहेत, तर मग महिलांना घेताना या गोष्टीचा विचार केला गेला तर तिच्या करिअरवरती याचा परिणाम नाही होणार? मला वाटत नाही की याचा असा विचार करायला पाहिजे किंवा आपल्याकडच्या संस्था करतील. कारण महिला जरी फिजिकली वेगळी असली तरी शेवटी जर तुम्ही तिला बघाल की बौद्धिकरित्या बघाल तर नक्कीच ती बौद्धिकरित्या कुणाशीही कॉम्पीट करू शकते, या लेवलची असते. तर असा परिणाम होऊ नये यासाठी आपण काळजी घेतलीच पाहिजे की ज्याप्रमाणे महिलांना काही आपण आरक्षणं ठेवलेली त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी करता येतील. बघा, ह्याच्यावर चर्चा होणं आणि ही गरज आहे हे महिलांना वाटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सरकार सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल. फक्त जेव्हा आपण त्याच्यावर कायदा करू तेव्हा त्या कायद्यामध्ये कुठेही गॅप राहू नये यासाठी आपल्याला व्यवस्थित अटी कराव्या लागतील. त्यामुळे कसं शीतलताई म्हणाल्यात तसंच आहे अगदी की एक महत्त्वाची गोष्ट आहे, या निमित्ताने चर्चा सुरू झालेली आहे आणि ती देखील खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. शीतलताईंनी या सगळ्या संदर्भातला पुढाकार घेतलेला आहे. ताई, तुमच्या या सगळ्या यशामध्ये म्हणजे तुम्ही आता जे काय करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या महिलांची साथ तर मिळणारच आहे आणि तुम्हाला यश मिळावं यासाठी देखील त्या सगळ्याजणी प्रार्थना करतात. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि इतकी छान या सगळ्या संदर्भातली चर्चा घडवून आणलीत त्याबद्दल. नमस्कार, धन्यवाद. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा ABP माझा.